तर नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा भावी नगरसेवक चषक 2025 अचानक बॉईज या देहरू नगरीमध्ये अचानक बॉईजच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो, हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो। आणि हा देहरूडचा प्रेक्षक राजा आहे आणि सगळ्यांचं ते मनोरंजन करतायत। तर जाऊया सामन्याकडे। मॅचला सुरुवात होत आहे आणि आघाडीची जोडी यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण बघतोय अगदी असेल आकाश दौंड, नॉन स्ट्रायकला असेल जय सईद, तर बॉलिंग ट्रॅक वरती आशिष मोहिले। लेट्स प्लेचा इशारा आलाय। पहिला चेंडू दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आणि पहिला चेंडू यावेळेस मिड ऑफला क्लिअर केलाय। लॉंग ऑफ मध्ये चेंडू आणि चेंडू वा खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अंकित बुंबकचं। 2 धाबा आणि या 2 धाबाने संघाचा श्री गणेशा केला जाईल। षटक क्रमांक आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अगदी पहिलं षटक सुरू आहे। 11 चॅलेंजर्स देहरोड विरुद्ध हलगीवाले दादा। आता थोडं थांबा तुम्ही, धन्यवाद। तर मॅच कडे जाऊयात। आपण बघतोय पुन्हा एकदा स्ट्राइक वरती असेल आकाश दौंड अप्पा, बॉलिंग ट्रॅक वरती आशिष मोहिले। हा चेंडू देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाते, अगदी हलक्या तर कट करण्याचा प्रयत्न, अतिश वाऱ्याच्या वेगाने चेंडू वरती आला। एक सिंगल मात्र तिथे रोखू शकलेले नाहीयेत। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक हाय व्होल्टेज मॅच होताना आपल्याला पाहायला मिळाली, हाय व्होल्टेज ड्रामा तिथे आपल्याला बघायला मिळाला। अवघ्या 56 धावांवरती मात्र एक डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये पुन्हा एकदा का म्हटलं जातं या टीमला, ते मात्र स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से टीमने दाखवलं। तर दुसऱ्या बाजूला बघायचं 11 चॅलेंजर्स देहरोड या मातीमध्ये या घडलेला संघ, विशेष आपण पाहिलेले तर उर्से चॅलेंजर्स हा बॅटल अनेक वेळा रंगलेला आहे। आशिष मोहिले पहिल्या मॅच मध्ये जरूर नव्हते, परंतु आता टीम मध्ये इन झाले, त्यामुळे 11 चॅलेंजर्स देहरोड टीमची ताकद जरूर थोडीशी वाढलेली आहे। कारण संघाचे सिनियर खेळाडू आहेत आणि विशेष कॅप्टन म्हणून देखील त्यांच्या खांद्यावरती आपण सतत अनेक वर्ष जबाबदारी बघितली आहे। फुल टॉस, हो स्वतः फॉलो थ्रो मध्ये खूप चांगला प्रयत्न आशिष मोहिले यांचा आपल्याला पाहायला मिळाला। खुलवट टप्प्याचा बॉल होता, अगदी सरळ बॅटचा फेस ओपन करत खोदून काढण्याचा प्रयत्न केला जयेश सईदने, परंतु तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर अगदी आशिष मोहिलेने ज्या प्रकारे प्रयत्न केले त्या प्रयत्नाचं मी नक्कीच तिथे कौतुक करेल। कारण अशा प्रकारचे चेंडू कॅच पकडणं किंवा ते गॅदर करणं, त्याच्या समोर उभं राहणं ही सोपे नसतात प्रयत्न। आशिष मोहिले पुन्हा तयार असतील राऊंड द विकेट। यावेळेस क्रॉस द बॅट आणि एक जबरदस्त मैदानामध्ये अलाउंड दी कार्पेट जणू काही जमिनीला आग लावत निघालेला चेंडू डीप मिड विकेट मध्ये आकाश दौंडच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार। थँक्यू। काय स्ट्रोक यावेळेस खेळला मात्र आकाश दौंड, आपण पाहिलं अक्षरशः मैदानावरती बॅट फिरवली ना आडव्या पट्ट्याने, गॅप शोधला, पुढे सरसवलेत पुन्हा एकदा। यावेळेस मिडॉनचे खेळाडू मात्र बघायचे हितेश नडार दूरवरती आहेत, चेंडूवरला कव्हर करतायत। सिंगल यावेळेस मैदानामध्ये घेतली जाईल, एका सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड मात्र थोडंसं यावेळेस तिथे आकार बदलतंय। धफुलकाकडे मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपण जाऊया। धफुलकावरती 9 धावा, पहिलं षटक प्रगती पथावरती मैदानाच्या मध्ये असताना आपण पाहिलं ऋषिकेश कदम उर्फ गोट्या अचानक बॉयचा एक सदस्य, आज मात्र मोठ्या संघांमध्ये जरूर आपण ऋषिकेश कदमचं नाव नेहमीच बघतोय। तो थोडेसे इंजर्ड आहे, त्यामुळे टीम मध्ये नव्हते। ओहो, यावेळेस मात्र पायावरती टाकलेला चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू। अमोल चव्हाण आहेत, शिलरवाडी गावचे चॉकलेट बॉय म्हणून देखील मात्र त्यांना ओळखलं जातं।
षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं षटक आपण पाहिलं दोन्ही टीमसाठी मात्र समान होतं. एकही फलंदाज बाद नाहीये. धाबलकावरती 10 धावा आहेत. सकाळपासून आपण पाहिलं तर आतापर्यंत क्रिकेट माध्यमातून खूप चांगले अपडेट. 48 चौकार आणि आतापर्यंत 15 षटकार आतापर्यंत या आजच्या दिवसभरामध्ये खेळलेले आहेत. 10 धावा दापोलकावरती आहेत. जे सैल आज मात्र नक्कीच या मॅच मध्ये आता सिद्ध करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये असं म्हणेल मी आज जो संघर्ष करतो टीम मात्र इथपर्यंत पोहोचलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. उमेश नायडू यापूर्वीच्या मॅचचे ते हिरो राहिलेत. बॅटिंग असू द्या मग गोलंदाजी असू द्या, 3 विकेट मात्र मिळवलेत उमेश नायडूने यापूर्वीच्या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी उमेश तयार असेल. स्ट्राईक वरती जयेश. पहिला चेंडू यावेळेस वेगाने बॅट जरूर फिरवली, परंतु त्याही पेक्षा वेगाने चेंडू बॅटरच्या जवळ आला. परफेक्ट मिडल चेंडू होऊ शकला नाही. शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये आपण बघतोय अगदी चेंडू तिथे फील्ड केलाय तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. आणि आशिष मोहिले आलेत आणि आशिष मोहिले आल्यानंतर आशिष मोहिले यांचं लकी चॅम्प येऊ नये असं होणार नाही. धनराज तेलगू यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. त्यांचंही मात्र स्वागत आहे. आणि 11 चॅलेंजर्स टीमचे आपण पाहिले गेलं तर बिग फॅन. मोठा स्ट्रोक यावेळेस खेळायचा होता. फटका तर फसलाय. 2 खेळाडू आहेत आणि कॉल दिला लास्ट मोमेंटला उमेश नायडूने आनंदला, आणि आनंदने मात्र एक सुंदर कॅच इथे पकडलाय. विकेट क्रमांक पहिली. आकाश दोंड होईल बाद. पहिली विकेट अगदी मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आकाश दौंड कडून. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से टीमला पहिला धक्का मात्र नक्कीच मिळेल. उमेश नायडू मात्र इथे पुन्हा एकदा संघाला ब्रेक थ्रू मात्र मिळवून देत आहेत. आणि विशेष आपण पाहिले गेले तर आशिष मोहिले यांचे बिग फॅन म्हणून मात्र आपण सध्या मावळ तालुक्यामध्ये तर कुठला मोठा फॅन असेल आशिष मोहिले यांचा तर कृष्णा चलवादी अर्थात केसी. आशिष मोहिले सरांचे फार मोठे फॅन आहेत. आपण पाहतो ना की फॅन फक्त आंतरराष्ट्रीय खेळाडू किंवा सेलिब्रिटी म्हणजे त्याचा फॅन फॉलो नसतो. टेनिस क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांचा देखील खूप मोठा चाहता वर्ग आता निर्माण झालेला आहे. हे विसरून चालणार नाही. उमेश नायडू तयार. नवीन बॅटर अक्षय. पहिला चेंडू होता अक्षयसाठी. लोअर फुल टॉस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न तिथे केला. ओहो बॅकअप साठी खेळाडू नाहीये. मला वाटतं आनंद हितेशवरती थोडासा निराश आहे की तुम्ही बॅकअप साठी तयार राहणं गरजेचं आहे. हे तुम्हाला सांगायची मला वाटतं गरज नाहीये किंवा तुम्ही नवीन खेळाडू नाही आहात. एक धावेचं रूपांतर आपण पाहतोय दुसऱ्या धावेमध्ये केलंय. 2 धावा इथे घेतल्या जातील. 13 धावा स्कोरबोर्ड वरती अक्षय आंबेकर. स्ट्राईक ऑन तयार. 18 क्रमांकाची जर्सी परिधान केली. तगडा ताकदवान खेळाडू आहे. आणि यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक बॅटचा फेस ओपन केलाय डीप लॉंगॉनच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत 1 बाउंस चौकार. थँक्यू डीजे. आता पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी जबरदस्त स्ट्रोक मात्र यावेळेस खेळला अक्षयने. अगदी पुढ्या टाकलेला चेंडू होता. हो 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 यावेळेस वेग होता उमेश नायडूच्या या चेंडू मध्ये. मोठा सोकरी खेळण्याचा प्रयत्न केला उमेश नायडू. या चेंडू टाकण्यासाठी मात्र थोडासा जोरही लावला. संघाची धावसंख्या आपण इथे बघितले गेले तर आता स्थिर आहे. 17 धावा धापलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी आपण बघतोय दुसरं. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचा होता, परंतु मी म्हणेल ज्या प्रकारचे कटर चेंडू उमेश नायडू ही त्यांची ताकद आहे. मग सिमेंटची खेळपट्टी असू द्या किंवा मग मातीची खेळपट्टी असू द्या, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ताकदीवरती नेहमी विश्वास ठेवत फलंदाजांना नाचवण्याचं काम उमेश नायडूने केलंय.
षटक क्रमांक संपलं जाईल इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्सेट टीम संघाची धावसंख्या आपण बघतोय 17 धावा, एक फलंदाज बाद आहे, 2 षटकं संपलेली आहेत. आणि मला वाटतं आता थोडीशी टीम मीटिंग जरूर इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाते की चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवायचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे त्या बघायच्या वेळेस मैदानामध्ये तयार असेल, मात्र अमोलवरती पुढे येतो तो विश्वास मात्र जो ठेवलेला आहे. थोडीशी शांतता आपण पाहतोय, जो उन्हाचा प्रचंड प्रभाव नक्कीच आपण पाहतोय. ऑक्टोबर हीट ज्या प्रकारे आपण पाहतोय, जी उष्णता आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात जरूर आपण बघतोय. यावेळेस मोठा स्ट्रोक, जबरदस्त तडाखा, अक्षयचा तडाखा नाही तर हा धूम धडाका आहे, षटकार. इथे आपण बघतोय मैदानामध्ये षटकार आलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर नक्कीच मुंबईचे एक स्टार खेळाडू तानाजी भाऊ काकडे आणि त्यांचे चिरंजीव हे मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. छोटे तानाजी, त्यांचंही स्वागत आहे. पुढे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थडम्याचे खेळाडू थोडेसे बीट होत आहेत. उमेश नायडू वाड्याच्या वेगाने चेंडूला कव्हर करतायत आणि कव्हर देखील इथे केले गेले. फेकी थोडीशी उशिरा होतीये परंतु 2 धावा इथे घेतल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाचं धावफलक मात्र थोडंसं आकार इथे बदलतंय. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 26 धावा आहेत. कारण दिवाळीच्या आपण पाहतो ना की ज्या सुट्ट्या लागलेल्या आहेत किंवा या अशा मोसमामध्ये आणि प्रत्येक जण किंवा घरातील मेंबर ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्या अशा वेळामध्ये काय म्हणतात की टीव्ही आणि मोबाईल यापासून मुलांना जर दूर घेऊन जायचंय तर मैदानावरती घेऊन जाऊ. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. पंचांकडे काहीशी मागणी करतोय अक्षय, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ते ठाम आहेत. अमर साठे सर, सध्या जर आपण पाहिलं गेलं तर महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील अमर साठे सरांचं नाव आपण ज्या प्रकारचं लौकिक होताना पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतात अमर साठे सर. यावेळेस क्रॉस द बॅट उडवलाय बॉलला डीप कॉर्नरच्या दिशेने. खेळाडू आशिष मोहिले दूरवरती. कोही नहीं मौका, ये मिलेगा सीधा चौका, 4 रन. थँक्यू डी से. आज मात्र आता अक्षयची बॅट इथे बोलू लागलेली आहे. पुन्हा त्या मैदानामध्ये आपण बघितले गेले तर इथे हा चौकार आलाय. खोलवट टप्प्याचा बॉल होता. अलोंदी कार्पेट डीप लॉंगच्या दिशेने खेळाडू आणि अंकित बुंबक चेंडूला इथे कव्हर करेल. एक सिंगल इथे आलेली. एका सिंगलच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या आता पुढे जाते. धावफलकावरती धावा ज्या आहे त्या 31 धावा. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर अनिकेत मामा साईलेकर हे देखील मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रामुख्याने खास लोणावळ्यावरून मात्र उपस्थित आहेत आणि त्यांचंही मात्र स्वागत आहे. षटक क्रमांक
3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 31 धावा त्या धाफलकावरती आपण पाहतोय, धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आशिष मोहिले पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 31 धावा धाफलकावरती आहेत. आशिष मोहिले तयार असतील वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. ओहो, यावेळेस समोर टाकलाय, अगदी पुढ्यात दिला, परंतु तिथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नांमध्ये यशही आलं, परंतु लांबी इथे पूर्ण करता आली नाही. राजू पेरुमलने टिपला एक बाउंड्री लाईन वरती सुरेख झेल, विकेट. आणि यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आता विकेट आली आणि या फटाक्यांचा आवाज का येऊ नये, कारण देहुरोडकरांची दिवाळी म्हटलं की इथली स्पर्धा, देहुरोडकरांची दिवाळी म्हटलं की घरचा संघ जर मैदानामध्ये आहे, यापेक्षा अजून दुसरा आनंद काय पाहिजे. आणि मला वाटतं आशिष मोहिले यांची विकेट आल्यानंतर मात्र आता हे फटाकडे वाजू लागलेत. 31 धावा धाफलकावरती आल्यानंतर आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळला अक्षयने, परंतु पहिल्या चेंडूवरती अपयशी राहिले, विकेट आली. नवीन बॅटर आता दाखले ते मैदानाच्या मध्ये होतील. समीर शिंदे संघाचे संघनायक आहेत, पहिल्या मॅच मध्ये सलामीसाठी आले, आता मात्र थोडेसे थांबले. असं म्हणतात ना, बदल सातत्य हा फार महत्वाचा एक भाग आहे आणि तो बदल आणि सातत्य सतत मात्र इथे उर्से संघाकडून आपल्याला जो पाहायला मिळाला. अक्षयला मात्र नक्की थोडी छोटी इनिंग खेळली, परंतु ती महत्वाची इनिंग होती. गोलंदाज तयार, पुढे बघायचं यावेळेस आशिष मोहिले स्ट्राईक वरती. समीर पहिला चेंडू थोडासा दूरवरती चेंडू ठेवला, फिंगर रोल केले, आउट. कटर चेंडूचा वापर यावेळेस आशिष मोहिले याने केला. संघाचं धावफलक आता मात्र इथे पण बघतोय स्थिर आहे. 31 धावा धावफलकावरती मैदानाच्या मध्ये जरूर आपण बघतोय. खऱ्या अर्थाने एखादी क्रिकेटची स्पर्धा ज्यावेळेस दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या समोर एखादं पॅम्पलेट येतं, तर प्रत्येकाचा आनंद हा वेगळा गगनात मावल्यासारखा जातो. मोठा स्ट्रोक, ओहो, खेचून मारला यावेळेस, चाबूक स्ट्रोक, समीर शिंदेच्या बॅट मधून मिड विकेटला षटकार. थँक्यू डीजे. काय स्ट्रोक होता मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः खेचून मारलेला स्ट्रोक. षटकार इथे खेचला यावेळेस समीर शिंदेने. या षटकाराच्या मदतीने संघाचं स्कोरबोर्ड आता मात्र थोडासा आकार बदलते. धावफलकावरती 37 धावा. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से टीम थोडीशी मजबूत स्थितीमध्ये मात्र जातीये आणि आमचे प्रेक्षक देखील आपण पाहतोय बॉल जसे मिळतायत तसे सहकार्य मात्र या मैदानावरती करतायत. हेच देहुरुडकरांचं प्रेम आहे, हेच या मावळकरांचं प्रेम आहे, हेच या क्रिकेटवरचं प्रेम आहे. आज प्रत्येकाच्या प्रेक्षकांची पावलं मात्र या मैदानाकडे आता येऊ लागलेली आहेत. पुण्याचा समीर पुन्हा एकदा वॉड स्ट्रोक, हेलिकॉप्टर आणि लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले षटकार. थँक्यू. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये लागोपाठचे 2 षटकार मैदानामध्ये खेचले समीरने. जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त बॅटिंग. समीर शिंदे ऑन फायर, कॅप्टन फॉर्म, लिडिंग फ्रंट हे दाखवलंय समीरने. ओ पुन्हा एकदा यावेळेस खेचलाय बॉलला मिड विकेटला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत आलेला पुन्हा एकदा खणखणीत चौकार.
थँक्यू डीजे. आशिष मोहिले इथे मात्र समीर शिंदेने टार्गेट केलंय आणि आता मात्र माइंडसेट पूर्णपणे बदलून ठेवलाय समीरने. फार मोठं आक्रमण आहे. पुन्हा त्यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू मात्र अक्षरशः मनगटाच्या साईने फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूला कव्हर करेल. डिफाईन लेगच्या दिशेने सिंगल आली आहे. दुसऱ्या धाव मात्र घेतली जाते. 2 धावा इथे येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु जयेशने नकार कळवला. षटक क्रमांक संपलं जातं. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये अगदी चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद आहेत. धावफलकावरती 49 धावा आहेत. असं म्हणतात ना की स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्ष्येशिवाय आयुष्यामध्ये माणसाचं कर्तृत्व देखील घडत नाही. जर तुम्हाला कर्तृत्व घडवायचं आहे ना तर स्वतःच्या स्वाभिमानावरती पहिल्यांदा आघात व्हावा लागतो आणि मला वाटतं कदाचित समीरच्या त्या स्वाभिमानावाला कुठेतरी ठेच लागली असेल आणि ज्या प्रकारची तो बॅटिंग करतोय ना की पहिल्या मॅच मध्ये आम्ही जरूर जिंकलो परंतु ती मॅच आम्ही जिंकलेलोच नाहीये. आता खऱ्या अर्थाने आम्ही जिंकण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरलेलो आहोत कारण समोर संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. जयेश आतापर्यंत थोडासा शांत आहे. 49 धावेवरती आपण पाहतोय धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज राजू पेरुमल ॲज अ आयकॉन आयडॉलच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपण जयेश सईद आणि राजू पेरुमल यांना अनेक स्पर्धेमध्ये बघितलंय. जयेश सईद स्ट्राईक ऑन तयार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. राजू पेरुमल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल होता धीम्या गतीने टाकलाय. लिडिंग आहे शुभम जाधव फार दूरवरती. एक सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का बघायचंय परंतु पहिला चेंडू बॅट वरती मिडल होऊ शकला नाही. अगदी कटर गोलंदाजी या सीझन मध्ये आपण पाहतोय राजू पेरुमल. पाठीमागचा सीझन जर आपण पाहिलं तर राजू पेरुमल फार क्रिकेट पासून बराचसा दूर नक्कीच आपल्याला पाहिलं तर जास्त दूर राहताना पाहायला मिळाला. 50 धावा अर्धशतक इथे पूर्ण होतंय. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से संघाचं अर्धशतक होत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव पुढे त्या मैदानामध्ये ते केला जाईल. स्ट्राईक ऑन समीर शिंदे. राजूचा पुढचा बॉल फुल टॉस. ओहो यावेळेस मिडी विकेटला चेंडूचा खेळलाय. अतिश आहे तिथे चेंडूला कव्हर करेल. सिंगल इथे घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी नकार. एकच धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे घेतली जाईल. तिसऱ्या पंचांची आता मागणी आहे. हा चेंडू इथे बीमर आहे की नाही हे मात्र पाहिले जाणार आहे. नो बॉल. बीमर चेंडू फ्रीट ऑन आता मात्र असेल मैदानाच्या आतमध्ये बघायचंय. जयेश सईद साठी मात्र हा फ्री चेंडू. स्कोर बोर्ड वरती आपण पुन्हा एकदा बघूयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राजू फ्रीट. ओहो यावेळेस अकुटप्याचा बॉल आडव्या बॅटने जरूर खेचलाय. मिड विकेटच्या दिशेने उंच गेलेला चेंडू होता. आशिष मोहिले आहे चेंडूला कव्हर करतायत. दुसऱ्या धावेचा देखील इथे मैदानामध्ये प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. जयेश सईद पुन्हा ते बघायच्या वेळेस स्ट्राईक ऑन तयार. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केले. लास्ट मुमेंटला आपण पाहतोय बॉल रिलीज ज्या प्रकारचा केलाय ना इथे राजू पेरुमलने चतुराई दाखवली असं म्हणतात ना. आता वेगवान चेंडू टाकण्यापेक्षा कधी कधी अचूक टप्पा आणि नियंत्रण जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही व्हेरिएशन मध्ये देखील फलंदाजांची मात्र अडवणूक करू शकता. मोठा स्ट्रोक यावेळेस पुन्हा खेळला मिड विकेटला. आशिष मोहिले आले चेंडूच्या खाली. टिपलाय झेल आणि संपलाय जयचाही खेळ. विकेट.
यावेळेस अगदी मैदानामध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. 54 धावा धाफलकावरती आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत डगआउटचे आश्रय आलाय. नवीन बॅटर आकाश शिंदे, यापूर्वीच्या मॅचचा हिरो आकाश. काय बॅटिंग केली होती आकाशने. पहिलाच बॉल, ओहो पुढे सरसावलेत. पावलांचा वापर, टायमिंग झालाय प्रॉपर. स्ट्रेट हिट, सिक्सर, 6 रन. डीजे काय स्ट्रोक होता. आकाश शिंदे जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉल वरती काय स्ट्रोक खेळलाय, षटकार. हेड अँड आय कोऑर्डिनेशन, खूप जबरदस्त टायमिंग बघायला मिळालं आकाशचं. आता मात्र बॅकफुटला गेलाय, पंच गेलाय. दीपक कव्हर मध्ये जा आणि बॉल घेऊन या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मला जमतच नाही तडजोड, कारण मी करतो फक्त तोडफोड. चौकार. डीजे 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 64 धावा, 64 रन, लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मात्र बघायचं शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार. आनंद नडार स्ट्राईक वरती आपण बघतोय. समीर आणि आकाश ही जोडी जी मैदानामध्ये आज खूप काही बोलून जातीये. उलटा चेंडू होता, दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच आपण पाहतोय पंच इथे कळवतात की हा चेंडू इथे वाईट बॉल. मुख्य पंच अमर साठे सर आणि मी म्हणेल दुसऱ्या बाजूला जे प्रेम आहेत यांच्यावरती आज फार मोठी जबाबदारी आहे. पंचाची भूमिका त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. आनंद तयार. यावेळेस एका हाताच्या साह्याने ओ जणू काही रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा स्ट्रोक होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा झोन निवडला, सक्सेसफुल राहिले. हा चौकार. थँक्यू डीजे. ज्यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ मात्र या 2 शिंदेने केलाय. मला वाटतं स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन टीम मधले असणारे आकाश शिंदे आणि समीर शिंदे काय जबरदस्त बॅटिंग करतायत. आनंद वरती देखील आक्रमण आहे. आता मात्र खोलवट टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला. यावेळेस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 2 धावा तरी ते घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेची मागणी आहे का? मागणी तर केली आहे परंतु नकार कळवला. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड आता मात्र थोडस बदलेल. धाफलकावरती 71 धावा. ज्या संघाची आपण पाहिली यापूर्वीच्या मॅच मध्ये 50 धावा बनवताना दमछाक झाली, त्याच संघाने आता मात्र धावेचा डोंगर उभा केलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा पायावरती टाकलेला चेंडूचा फ्लिक केलाय, परंतु खेळाडू शोधून काढलाय हितेशला. एक सोपा कॅच हितेशसाठी. विकेटचं पहिल पतन. समीर होईल बाद.
थँक्यू डीजे. स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघतोय धावफलकावरती 71 धावा. 4 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. मयूर भिलारे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल ते होत आहेत. 71 धावा आहेत. ते 3 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. 11 चॅलेंजर्स टीमला देखील सांगायची गरज नाही की हे धावा आपल्याला किती रोखायचे आहेत. आनंदार्थ या क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदलाव. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. बघायचंय जय आले चेंडूच्या खाली. झेल झालाय. विकेट होणार आहे पतन. लागोपाठचा दुसरा धक्का. थँक्यू. नवीन बॅटर आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या तयार असतील. गणेश धामणकर मैदानामध्ये आता मात्र नक्कीच इन होत आहेत. स्ट्राईक वरती बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये तयार असतील. गुलदास राडन त्यावेळेस चेंडू थोडासा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न जरूर मैदानामध्ये ते केला जाईल. आणि ही कधी कधी आपण पाहतो भूमिका ठेवावी लागते. त्यावेळेस कट करण्याचा इथे प्रयत्न होता परंतु पंचाकडे मागणी देखील किती केली जाते. हा चेंडू इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल ते होतील उमेश. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला. यानंतरची होणारी मॅच नॉटीबॉय चिंचोली वर्सेस देहू 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचे. लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. स्ट्राईक वरती बघायचंय आकाश. शेवटचा षटक मात्र शेवटचा बॉल इथे फेस करण्यासाठी असेल. यावेळेस मात्र खेळल्या फायनलच्या दिशेने हसते हसते कट जाय रस्ते. चेंडू सीमारेषा पार. हा आलाय चौकार. आता मात्र बघायचं यावेळेस मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला मी घेऊन जाईल. पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 75 धावा धावफलकावरती. मला वाटतं त्यामध्ये आकाश शिंदे फक्त 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूंमध्ये त्याने 14 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती त्याने मोठा स्ट्रोक खेळलाय. आणि मला वाटतं आकाशला स्ट्राईक मिळायला उशीर झाला. कारण जो फॉर्म जो फ्लो आकाशचा आता सुरू झालेला आहे हा टीम साठी मात्र मी म्हणेल खूप मोठा प्लस पॉईंट आहे. पहिल्या डाव इथे संपलेल्या 75 झाले. 76 धावेंचं आव्हान असेल 11 चॅलेंजर्स देवरो टीम समोर. तर विनंती आहे चला फिल्डिंग लावून घ्या टीम स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्सेट टीम.
आपण पाहतोय नक्कीच हे सगळे स्क्रीनवरती असणारे प्रत्येक जण समाजकारण आणि राजकारणामध्ये आपण पाहिले गेले तर नक्कीच अग्रेसर असणारी सगळी व्यक्तिमत्व आहेत. आज आपण पाहिले गेले तर नक्कीच त्याच माध्यमातून ही एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा ती म्हणजे अचानक बॉईज आयोजित भावीनगर सेवक चषक 2025. मॅचकडे जाऊयात. आपण बघतोय पुन्हा एकदा 75 झालेले 76 बनवायचे आहेत. मॅचकडे जाऊयात. दुसऱ्या डावाला ती सुरुवात होईल. आघाडीची दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल ते होत आहेत. एका बाजूला असेल अंकित बुंबक, नॉन स्ट्राईक एंडला उमेश नायडू. हा बॅटल आज पुन्हा एकदा मैदानामध्ये प्रेक्षकांच्या समोर आहे. देवरुडकरांच्या नजरा मात्र या मॅच कडे लागलेल्या आहेत. स्पीडअप करा टीम, कारण अजून एक आपल्याला मॅच, अजून 2 मॅचेस पूर्ण करायचे आहेत. चला, नोटीबाई चिंचोली वर्सेस देहू 11 टीम कॅप्टन टॉस अडिया. दोन्ही टीमचे संगनायक विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. सामन्याकडे जाऊयात. जयेश सईच्या हातामध्ये मात्र आपण पाहतो चेंडू सोपवलाय. समोर आहेत अंकित बुंबक. यापूर्वीच्या मॅच मध्ये काय स्टार्ट केला होता अंकितने, आता त्या स्टार्टची पुन्हा एकदा अपेक्षा असेल. जयेश सई तयार. स्ट्राईक वरती अंकित बुंबक. पहिलाच बॉल होता. बॅकफुटला जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 0 धावा धापलगाववरती नक्कीच आपण इथे मैदानामध्ये बघतोय. आणि कुठलीही सुरुवात होत असताना शून्यातूनच त्याची निर्मिती होते. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढवलो, शून्याचे करुण मंथन शोधू बरेच काही, बसू एकाच्या बाजूला लाख मोल करू तयाला. ही शून्याची किंमत फार मोठी असते. आणि या वेळेस बुम, मोठा स्ट्रोक खेळला अंकित बुंबकने. परंतु काय जाळं रचलं होतं. जयेशने तर्जनी आकाशाकडे केलीये आणि त्याने सांगितलंय मी मोठा मासा गळाला लावलाय. विकेट. थँक्यू.
तर मॅच कडे पण जायचे पुन्हा एकदा. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडू वरती आलेली विकेट. नवीन बॅटर आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आनंद नडार. एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी आनंदला जरूर आपण अनेक मैदानावरती खेळताना पाहिलेले आहे. नवीन बॅटर आनंद स्ट्रायकर तयार असेल. JS सईद उंच पुरा असणारा हा गोलंदाज. विकेट आली. यावेळेस हुक केल्या चेंडूला बघायचंय. दिनेश मालपोटे चेंडू पासून थोडीशी दूरवरती राहिले. चेंडूपर्यंत पोहोचायचा प्रयत्न होता परंतु पोहोचू शकलेले नाहीयेत. एक धाव इथे आली. तर या ठिकाणी देहू 11 वर्सेस नॉटीबॉय चिंचोली दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण देहू 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. नॉटीबॉय चिंचोली टीम कॅप्टन टॉस लगेच या. बोलो तयार. पुण्याच्या मैदानात मध्ये यावेळेस बघायचंय. ओहो यावेळेस चेंडू पडला, दिशा बदलली, सरळ बॅटने फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये तिथे. उमेश नायडू जबरदस्त नक्कीच मी म्हणेल. उमेश नायडूला या चेंडूने बरेचसे प्रश्न विचारलेत. हा चेंडू इथे मैदानामध्ये अगदी डॉट आलाय. धफल किती स्थिर आहे. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत. एक धाव आहे. भावी नगरसेवक चषकाचा एक देखना आयोजन या सीझनची आपण पाहिले गेली तर पहिली स्पर्धा या देहरोडच्या नगरीमध्ये, या मावळच्या नगरीमध्ये. हा चेंडू व्हाईट बॉल. फलंदाजांतर खेळाडूंचा चेहरा, खेळाडूंचा आत्मविश्वास थोडासा जो वाढलेला आहे. दोन धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. षटक क्रमांक अगदी पहिल्या प्रगती पथावरती असताना यावेळेस मोठा स्ट्रोक खेचून मारला उमेश नायडूने सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. 4 धावा. तर टॉस आपण या करणार आहोत आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी आमचे रोहित पवार यांना विनंती करतो आपण टॉस करा. नॉटीबॉय चिंचोली वर्सेस देहू 11 या दोन टीम मध्ये दुसऱ्या फेरीतील असणारी दुसरी मॅच. तर टॉस याच्याकडे केला जातोय. दुसरी फेरीतील असणारी दुसरी मॅच. नॉटीबॉय चिंचोली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे जयेश तयार आहे. चौकार तर मात्र इथे आलाय. बॉटमहँडचा खूप चांगला वापर यावेळेस इथे उमेशने केला. ओहो यावेळेस बॉलच्या रीच पर्यंत पोहोचायचं होतं, टप्प्यापर्यंत पोहोचायचं होतं परंतु त्याही पेक्षा दूरवरती चेंडू टाकला यावेळेस जयेशने. हा चेंडू वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. अतिरिक्त धावणे संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती 7 धावा. एक फलंदाज मैदानामध्ये जरूर बाद झालाय परंतु त्यानंतर मात्र ज्या प्रकारचं प्रेशर आता जयेश वरती देखील आहे. बोलो तयार. मोठा स्ट्रोक यावेळेस खडे खडे आणि तिथे ओहो मयूर भिलारेचा एफर्ट्स. मयूर भिलारेचा इथे मैदानामध्ये केलेले प्रयत्न काय जबरदस्त होते. अपयशी जरूर राहिले परंतु खेळाडू आणि प्रेक्षकांनी त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करायला मात्र विसरले नाही. इथे मात्र आलेला हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये काय एफर्ट्स होते मयूर भिलारेचे. जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले. त्याची आपण चर्चा करत होतो की फिल्डिंग, बॅटिंग आणि बॉलिंग म्हणजे फक्त क्रिकेटचा रोल नाहीये तर फिल्डिंगचे एफर्ट्स देखील क्रिकेटमध्ये महत्वाचे रोल आहेत. कारण तुम्ही पाहिलं असेल मी अनेक वेळा सांगत होतो असतो त्यावेळेस 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाचं नेतृत्व स्वीकारलं.
त्यामुळे सगळ्यात पहिला मोठा प्रश्न महेंद्रसिंग धोनीने उपस्थित केला की माझ्या टीम मध्ये फक्त चांगले बॅट्समन आणि चांगले बॉलर नको आहेत, मला चांगले फिल्डर देखील हवेत. एखादा खेळाडू 50 धावा करेल, 70 करेल, 100 करेल, परंतु 3-4 ते खेळाडू जर जास्त असतील तर नक्कीच 70-100 धावा रोखू शकतात. आणि आज आपण पाहिले गेले तर मग मोहम्मद कैफ, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कित्येक खेळाडू आहेत जे मात्र फिल्डिंग साठी ओळखले जातात. ओहो, यावेळेस आनंद नाडारच्या बॅटमधून बॅट घुमवलीये. ही बॅट घुमवली नाहीये, जणू काय जादूची कांडी फिरवलीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार. थँक्यू डीजे. आणि मला वाटतं दिवाळी आताच फटाके सगळ्यांनी वाजवलेत, कदाचित आनंदने खूप वाजवले असतील. त्यातली सुरसुरी स्टाईल स्ट्रोक होता, फुलबाजा स्ट्रोक. बोला तयार, पुन्हा येतात दिनेश. त्यावेळेस सन्मान दिलाय. सरबॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर आहे समीर, धाडस करणार नाहीये उमेश. उमेशला माहितीये इथे धावबाची विकेट मात्र टाकायची नाहीये. स्कोरबोर्ड कडे पुण्यात आपण निश्चितप्रमाणे जाणार आहोत. आनंद नडार आणि उमेश नायडू ज्या प्रकारची मात्र भागीदारी ते करतायत. पुण्यात गोलंदाज तयार, यावेळेस राऊंड द विकेट. ओ हो हो हो, आता मात्र थोडासा डिबुणारा चेंडू, तिथे मात्र बघायचे आकाश, दौड आहे, चेंडूची फेकी. ओ हो हो, थोडीशी खराब होती, परंतु बॅकअप समीरचा जबरदस्त आहे. आज पड झड धडपड जी मात्र होतीये आणि त्यामागे प्रयत्न, त्यामागचा उद्देश फक्त एकच आहे की धावा सोडायच्या नाहीयेत, आज धावा जाऊ द्यायच्या नाहीयेत. 18 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना उमेश नायडू, ज्या प्रकारचे स्ट्रोक उमेशने मात्र खेळले, 2 चौकार लगावले त्याने देखील. पुढे गोलंदाज तयार, दिनेश मालपुडे डीएम. पुढे सरसावत सोगेती खेळण्याचा प्रयत्न, अगदी डीप कॉर्नर मध्ये खेळाडू तैनात केलेला आहे. सिंगल तर मैदानाच्या मध्ये घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु शेवटी नकार कळवला. बॅकअप साठी आपण पाहतोय नक्कीच आता खेळाडू आहेत. उमेश नायडूची चतुराई राहिलेली आहे की एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आणि आता थोडंसं बोलावं लागणार आहे. उमेश नायडू मात्र सांगत असेल की नाही, आता फक्त मोठे स्ट्रोक देखील प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 1-2 मोठे स्ट्रोक आपल्याला खेळायचे. स्कोरबोर्ड वरती पुण्याला बघायचंय, 19 धावा धाफुलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं, स्ट्राईक वरती आनंद पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस खेचलाय बॉलला. ओहो, आनंद नाडार जिकडे तिकडे चोहीकडे आनंदाची आनंदाकडे. आनंदाचा मात्र इथे तळपलाय, त्याची बॅट बोलू लागली आहे, खणखणीत चौकार. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आनंदचे, काय जबरदस्त स्लॉक स्वीपचे स्ट्रोक दाखवले आनंदने. ओहो, आणि यावेळेस काय, माना की तू शेर है लेकिन हम भी शिकारी है, दाखवले दिनेश मालपोडे. क्लीन बॉल, मिडल स्टंप उद्ध्वस्त केलाय. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या मध्ये अगदी मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शफल झाले, क्रीजचा खूप वापर केला आणि मिडल स्टंप यावेळेस उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी राहिले दिनेश मालपडे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत.
स्क्रीनवर आपण नक्कीच समीकरणाकडे जाऊयात आणि समीकरण असतील आता मैदानामध्ये शेवटचे 24 चेंडू आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 53 धावींची गरज. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से वर्सेस 11 चॅलेंजर्स देवरोड दोन तगडे संघ मात्र समोर आहेत. बडे मैच के बडे खिलाडी आज मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करा टीम, वेळ वाचवायचा आपल्याला. गोलंदाजीसाठी गुन्हेता गोलंदाज तयार. कुलवट टप्प्याचा बॉल जमीन समांतर असतो खेळलाय. दिनेश मालपोटे बघायचा टार्गेट करण्याचा प्रयत्न. हो काय होईल इथे. आनंद आणि दुसऱ्या बाजूला मोबाईल तर मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती होता. संधी आली होती, संधीने दारी ठोठावलं, परंतु त्या संधीचं मात्र तिथे सोनं होऊ शकलेलं नाहीये. उमेश नायडू म्हणत असेल की नाही हितेश आज मैदानामध्ये या चुका आपल्याला करायच्या नाहीयेत. जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी लढायचं आहे. आयुष्यात जर तुम्हाला चमकायचं असेल तर तुम्हाला सतत सूर्यासारखं जळावं लागणार आहे. कारण आयुष्यात पराभव हा आयुष्याचा एक भाग आहे, परंतु नव्याने लढण्याची तयारी दाखवणं म्हणजे जिवंतपणी मोठं यश मिळवणं आहे. आणि ते यश मिळवण्यासाठी निघालेले दोन्ही संघ आहेत. 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पुन्हा बघायचं यावेळेस मैदानामध्ये स्ट्राईक वरती असेल हितेश नडार. हा यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक जरूर खेळलाय. फटका फसलाय. जयेश स्वतः चेंडूच्या खाली टिपलाय झेल आणि संपलाय हितेशचा ही खेळ. विकेट. मैदानामध्ये बघायचं पुढे एकदा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आता विकेट ज्या प्रकारचा येत आहेत त्या प्रकारची आपण पाहिले गेले तर रणनीती मात्र आखली जाते. उमेश नायडू प्रत्येक खेळाडूला इथे सांगतोय की नाहीये इथे विकेट सेव्ह करून आपल्याला खेळायचं. या धावा आपल्यासाठी अवघड नाहीयेत. आणि उमेश नायडू सारखा खेळाडू जर आपण पाहिलं तर त्याला माहिती आहे की परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द तुम्ही अंगी बाळगा. कारण मार्ग दाखवणारे बरेच असतात, परंतु मार्गस्थ हे स्वतःलाच व्हावं लागतं. तुम्हाला मार्ग स्वतः निवडायचा आहे. नवीन बॅटर आतिश. यावेळेस साई फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा जयेश बघायचंय. थोडासा चाच पडलाय आणि आणि हो प्रयत्न चांगला केलाय. यावेळेस प्रयत्न पुन्हा एकदा सुरेख होते. पुन्हा एकदा प्रयत्न चांगले केले, परंतु प्रयत्नांमध्ये यश आलेले नाहीये. आता उमेश नायडू सांगत असेल जे करायचे ते मलाच करायचंय, जे करून दाखवायचे ते मला करून दाखवायचंय. संघाची धावसंख्या आपण बघतोय पुन्हा एकदा थोडीशी बदलली जाते. 24 धावा धावफलकावरती. जयेशने जरूर बॅटिंग मध्ये तो एफर्ट्स देऊ शकला नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये मी म्हणेल त्याला 100 पैकी 100 गुण दिले पाहिजेत. इतकी चांगली गोलंदाजी त्याची आहे. नियंत्रण काय असतं गोलंदाजीमध्ये ते त्याने मात्र त्याने दाखवलं. टॉप ऑर्डर समोर बॅटिंग करतो आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे स्ट्रोक खेळू द्यायचे नाहीयेत ही मानसिकता घेऊन मात्र जयेश तिथे 100% एफर्ट्स आपले देतोय. परंतु बघायचे उमेश नायडूला कितपत शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहतील. यावेळेस बॅकफुटला गेलेत. कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत मयूर भिलारे. लास्ट मोमेंटला चेंडूने थोडासा बाउन्स घेतला आणि मात्र मयूर भिलारेचं कौतुक करेल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे घेतल्या जातील. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती आता धावफलकावरती आपण बघतोय 26. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये मयूर भिलारे लास्ट मोमेंटला पुन्हा एकदा थोडासा चेंडू फंबल जरूर झाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जयेश हा चेंडू थोडासा बॉडीवरती टाकलेला चेंडू खूप अपेक्षापेक्षा झपकणा चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. एक सिंगल इथे आपण पाहतोय पुल करत असताना बळून पूर्ण केली जाईल एका धावेच्या मदतीने. संघाचा धावफलक पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड वरती आपण पुढे बघणार आहोत 27 धावा.
आता मात्र धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये तयार असेल अतिश संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा मोठा अस्त्र खेळायचा होता परंतु धावेसाठी इथे नकार मैदानाच्या मध्ये कळवला जाईल. समीकरण मात्र आता वाढत चाललेलं आहे. मी म्हणेल आता सूर्य जसा तळपला ना आता ही मॅच मैदानाच्या मध्ये अक्षरशः त्याप्रमाणे तळपलेली आहे. समीकरण आपण बघतोय शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय बनवायचे आहेत 49 धावा. 18 चेंडू 49. 11 चॅलेंजर्स देवरोड टीमला आता सांगायची गरज नाही की यहाँ से दिल्ली बहुत दूर है. इथून पुढचा दिल्लीचा प्रवास 11 चॅलेंजर देवरोड टीमला करायचा असेल तर त्यासाठी आता मला वाटतं अगदी 4 व्हीलर 2 व्हीलरचा प्रवास करून चालणार नाही. ट्रेनचं तिकीटही काढून चालणार नाही. त्यासाठी थेट विमानाचा व्हिसा काढावा लागेल. पुन्हा गोलंदाज दिनेश मालबोडे 18 चेंडू 49. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क इथे मैदानामध्ये कुठल्या प्रकारचा बघायला मिळाला नाही. अगदी पाठीमागच्या पायावरती बॉडी वेट ट्रान्सफर करत मोठा स्ट्रोक खेळायचा होता. परंतु बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे उमेश नायडू यांनी जरूर केला. डॉट बॉल. आता गोलंदाजांचे खांदे थोडेसे उंचावलेले परंतु उमेश नायडू सांगेल मॅच संपलेली नाही अजून. ओहो इथे मात्र जबरदस्त एफर्ट्स आपण बघतोय अक्षयचे. बोला सर. 1 मिनिट ते चालू आहे. थांबा 2 मिनिटं. एका धावेचं कन्फ्युजन होतं. क्लिअर झालेलं आहे. धावफलकावरती 29 धावा आहेत. पहिलीच धाव घेतलेली नव्हती. पहिलीच. वा निखिल भाऊ तुमची एक कमी झाली तर तुम्ही भांडायला आले ना. आता कमी झाली माहित असूनही आले नाही. या गमतीशीर गोष्टी आहेत. भाडाव घेऊ नका. तर जाऊया मॅच कडे. पुढे आता 16 चेंडू आणि आता 47 धाव्यांची गरज स्ट्राइक वरती असेल मैदानाच्या मध्ये. अतिश 16 चेंडू 47. मला वाटतं 11 चॅलेंजर सराव देखील याच पद्धतीने करते. कोलमटप्प्याचा बॉल होता यावेळेस. अगदी मैदानाच्या मध्ये आपण बघतोय निखिल तांबे आहे. चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एका धाव्याच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती 30 धावा 15 चेंडू 46 धाव्यांची गरज. पंधरा चेंडू आणि 46 हे समीकरण आता कुठंतरी म्हणून मोठं होत चाललेलं आहे. कारण आपण पाहतो बोलो तयार. पुण्याचा दिनेश स्ट्राइक वरती. उमेश नायडू यावेळेस हाही चेंडू अब्बम पाहिलं गेलं तर क्रीज खूप लवकर घरट सोडलं.
आणि मला वाटतं लेग स्टिक वरनं जाणारा चेंडू होता. डॉट बॉल इथे मात्र कळवले अमर साठे सरांनी, कारण राऊंड द विकेट आपण पाहतोय गोलंदाजी करताय दिनेश मालपोटे आणि त्यामुळे आपण पाहिले गेले तर नक्कीच बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीयेत. 14 चेंडू शिल्लक आहे, 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आता मॅच थोडीशी लांबत झालेली आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळला डीप स्क्वेअर लेग मध्ये. अक्षय फार दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हे करणं गरजेचं, हेच करायचं आता. चौकार आलेला आहे. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चौकार आलेले 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. धावा होऊ शकतात. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये ज्याच्या प्रयत्नांची उंची मोठी असते यशाला कमीपणा घ्यावाच लागतो. यश मिळवायचं आहे तर प्रयत्नांची उंची वाढवावी लागणार आहे. चौकार तर आलाय आणि आता मात्र उडवलाय चेंडूला. जा आणि आता मात्र बॉल फक्त तुम्ही घेऊन या. सामना संपलेला नाहीये कारण टायगर अभी भी जिंदा आहे. षटकार उमेश नायडू ऑन फायर. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. उमेश नायडू यांच्या बॅट मधून षटकार चौकारांची आतिषबाजी. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. सामना संपलेला नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलाय. क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्यवाणी करता येत नाही. आणि तिथे डगआउट मधून एकच आवाज येतोय की उमेश ही मॅच तुला संपवायची आहे, ही मॅच तुला फिनिश करून बाहेर यायचं आहे. ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे आज उमेशला. 12 चेंडू 36 हे समीकरण आहे. तुम्ही जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला मोठं नावही मिळत नाही. तोपर्यंत हा प्रेक्षक राजा तुम्हाला डोक्यावर घेत नाही. आज तो संघर्ष करावा लागेल. 12 चेंडू 36 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. आणि मी म्हणेल ह्या धावा पाठलाग करत असताना मात्र जर आपण पाहिले गेले तर जवळपास पोहोचला तर नक्कीच इतिहास आठवेल असा हा सामना. एक अशी मॅच मैदानामध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असते आणि तो सामना मैदानाच्या मध्ये आहे. मयूर भिलारे बॉलिंग ट्रॅक वरती आता इथे तयार असतील. समोर आहे अतिश. आज संधी मिळाली आहे ना तर संधीचं सोनही मात्र अतिशला करायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर भिलारे. स्ट्राईक वरती अतिश. ओ यावेळेस दूरवरून चेंडू मात्र खेचलाय. चेंडू हवेत आहे. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे समीर बघायचे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाचं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 42. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण बघतोय 34 धावेंची गरज आहे. 11 चेंडू 34 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. अकरा चेंडू 34 हे समीकरण. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू. मी म्हणेल गोलंदाजांनी ते फलंदाजाचे पाय धरलेले आहेत. पायात टाकलेले चेंडू आपण मैदानामध्ये बघतोय. एक धावी आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुन्हा एकदा आकार बदलते. 43 वरती 10 चेंडू शिल्लक. 33 धावा अजूनही बनवायच्या आहेत. उमेश नायडू पुन्हा एकदा बघायच्या वेळेस तयार असतील. मयूर भिलारे 10 चेंडू 33. त्यावेळेस दूर चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला आहे. शॉर्ट पॅक्सच्या कव्हर मध्ये दिनेश मालपोटे आहे. चेंडूला कव्हर करतील आणि मला वाटतं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं
हाही चेंडू इथे डॉट आलेला आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि उमेश नायडूला मी कोणी विचारलं ना की 9 चेंडू मध्ये 33 बनवायचे तुमचं समीकरण तुमची स्ट्रॅटजी काय असेल तो एकच उत्तर देईल काही नाही फक्त 5 षटकार माझ्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. पण ही स्वप्न स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्सेट टीम अशी सहजासहजी पूर्ण होऊ देणार नाही उमेश नायडूची. यावेळेस देखील पहा वेग होता वेग प्रचंड वेग मैदानामध्ये यावेळेस मयूर भिलारेचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये संघाचं धावफलक स्थिर आहे. आठ चेंडू 33 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मोठा स्ट्रोक फुल टॉस आणि फुल टोल वसूल उमेश नायडूच्या बॅटमधून सिक्सर. आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे की हा चेंडू इथे नो बॉल आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. भीमर चेंडू साठी पण पाहतोय असणारी मागणी आहे. नो बॉल. बीमर चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. फुल टॉस आणि त्यावरती आपण पाहतोय आलेला षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक आता मात्र पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत पुन्हा एकदा 50 धावा 8 चेंडू 26 हे समीकरण आहे आणि या 2 चेंडूंवरती नक्कीच या मॅचचं भविष्य आहे. फ्री टॉन पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये समीर आहे. धावबाची संधी आणि इथे काय मला वाटतं उमेश नायडू विसर पडला असावा की इथे हा चेंडू फ्रीट होता. धावबाच्या रूपानं आतिशला परतावा लागणार. सात चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि या 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेंची जी गरज आहे. उमेश नायडू मात्र आज एक वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये आपण आतापर्यंत बघतोय. 50 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आता मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न असेल उमेश नायडूचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं यावेळेस मयूर तयार असेल. 7 चेंडू खेळ शिल्लक 26 धावेंची गरज. या चेंडूवरती काय येणार हे मात्र पाहणं गरजेचं आहे. यावेळेस हलक्यातला चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न केला जाईल. हो लास्ट मोमेंटला आकाश दौंड तिथे मात्र आपण बघतोय चेंडू हातामध्ये थांबू शकला नाही. एक सिंगल आली स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल उमेश. शेवटचे आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. आता चेंडू कोणाकडे दिला जाणार हे मात्र मैदानाच्या मध्ये पाहिलं जाईल. 6 चेंडू 25 संघर्ष फार मोठा मैदानाच्या मध्ये आता बघायचा आहे. जेवढा मोठा संघर्ष यशही तेवढंच मोठं मिळणार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. उमेश नायडू अजूनही मैदानामध्ये आपण पाहिलं तर डोक्यावरती बर्फ ठेवून उभा आहे. पण ही शांतता मी म्हणेल येणाऱ्या वादळाची असू शकते. ही शांतता येणाऱ्या सुनामीची असू शकते. ही शांतता येणाऱ्या आहोटीची असू शकते. ही शांतता येणाऱ्या भरतीची असू शकते.
कधी कधी एखादा माणूस खूप शांत म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्याला समजत नाही, त्याच्यामध्ये ती क्षमता नाहीये, त्याच्यामध्ये ती गुणवत्ता नाहीये. जो शांत असतो तो जगात सगळं काही करू शकतो. 6 चेंडू 25 धाब्यांची गरज. आकाश शिंदेच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. उमेश नायडू समोर आहे. वेळ वाचवायचा आहे. वेळ आयुष्यामध्ये सगळ्यांकडे कमी आहे, त्यामुळे कुठेतरी वेळेला महत्व द्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. प्रमोद शेठ भागुले यांच्या वतीने प्राइज झाले. आशिष मोहिले यांनी लागोपाठचे 2 षटकार केवळ खेळले तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आणि मॅच जिंकून दिली तर 5000 रुपयाचं प्राइज आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुसाट वेगाने चेंडू चाललाय. सीमारेषा ओलांडतोय. आलेला जावा. चौकार. थँक्यू डीजे. इथे चौकाराला शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 4 आणि या 4 चेंडूंमध्ये आपण बघतोय जिंकण्यासाठी अजूनही 21 धावींची गरज. मॅच संपलेली नाहीये. पुढे तर मोठा सुगीरी खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. सिंगल तरी इथे आली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीपणे आपण पाहतोय मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा इथे येतील. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावींची गरज. मैदानाच्या आतमध्ये उमेश नायडू समोर आहे. जर 3 षटकार आले तर मात्र सामना टाय होईल. सुपर ओव्हर प्रेक्षकांना बघायला मिळणार का? ही मॅच आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से विरुद्ध 11 चॅलेंजर्स देवरोड. यावेळेस मोठा स्ट्रोकचा खेळलाय परंतु चेंडूने फक्त उंची घेतली. आकाश शिंदे आहे स्वतः चेंडूच्या खाली. टिपलाय झेल आणि आता संपलाय मात्र उमेश नायडूचा ही खेळ. थँक्यू. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 19 बनवायचे आहेत. हलक्याने चेंडू इथे मात्र खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. 4 धावा. 1 चेंडू आणि आता 15 धावींची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू इथे खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. परंतु मी म्हणेल राजीव पेरुमलचे दोन्ही चौकार मात्र महत्वाचे नाहीयेत कारण टीमला आता इथे आणि सामना जिंकलेला आहे. तो स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन उर्से संघ आणि विजय संघाचे अभिनंदन. वेल प्ले टीम. हार्ड लक 11 चॅलेंजर्स देहरोड टीम. चला यानंतरची होणारी मॅच देहू 11 वर्सेस नॉटी बॉय चिंचोली. तर विनंती असणार आहे लगेचच आपण या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्या. टीम नॉटी बॉय चिंचोली तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि प्लेअर ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाऊयात. आणि प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जाईल